नमस्कार, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर आता पोलीस भरती सर्व संपलेली आहे. आता एक नवीन भरती येणार आहे, ती म्हणजे वनरक्षक भरती. खूप मोठी भरती निघणार आहे त्याची देखील, परंतु त्याच्या जागा किती आहेत, किती ग्राउंड किती असतं, त्याला अभ्यासक्रम कसा असतो, भरतीला मैदान कसे असतं, हाईट किती असते, शिक्षणाची पात्रता काय असते, सर्व तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगणार आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पोलीस भरती रिलेटेड जेवढे काही व्हिडिओ असतील ते आपल्या चॅनल लगेच मिळून जातील. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, आता ही वनरक्षक भरती जी आहे याची शारीरिक पात्रता काय असते तुम्हाला सांगतो. या पहिल्यांदा आपण हे पाहूया शैक्षणिक पात्रता कोणती असते ते. तर मित्रांनो, तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. यामध्ये कोणत्याही ट्रेडमधून तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणते कोणते विषय लक्ष द्या, कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे यापैकी कोणता तरी एक विषय तुम्हाला असणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्हाला भरतीतून बाद केलं जातं. त्यामुळे महत्त्वाचं आहे की शिक्षणामध्ये हे विषय असणं गरजेचं आहे. तुम्हाला 12वी कुठल्याही तुम्ही पास केली तरी चालेल, परंतु अर्थशास्त्र, भूगोल किंवा मॅथ या तिन्हीपैकी कोणता पण एक विषय तुमच्या शिक्षणात 12वी पर्यंत असणं गरजेचं आहे. ह्या तिन्हीपैकी एक विषय कंपल्सरी आहे, कुठलाही एक असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण पाहूया शारीरिक पात्रता. शारीरिक पात्रतामध्ये तुम्हाला वय लागतंय मित्रांनो 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत. ओपन कॅटेगरीसाठी वयची पात्रता आहे. त्यानंतर कास्ट आहेत SC ST, विजा विजा क जे आहेत त्यांना सर्वांना 18 वर्ष ते 32 वर्षापर्यंत आहे. खेळाडू कोटा असेल त्यांना देखील 18 वर्ष ते 32 वर्षापर्यंत आहे. परंतु जे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहेत त्या मुलांसाठी स्पेशल 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत वयाची मर्यादा ठेवलेली आहे त्यामध्ये. आता पुढे आहे मित्रांनो की वनरक्षक भरतीला उंची किती लागते. मुलांसाठी उंचीची अट आहे 163 सेंटीमीटर. 163 सेंटीमीटर मुलांना उंची लागते. तर ज्या मुलाला पोलीस भरती होण्याचं स्वप्न पूर्ण होता येत नाही महाराष्ट्र पोलीसमध्ये, त्यांना या वनरक्षक भरतीसाठी ट्राय मारा. 163 उंची लागते. छाती 79 न फुगावता फुगून 84 सेंटीमीटर झाली पाहिजे, म्हणजे 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. आता मुलींना देखील आहे, उंचीची पात्रता आहे 150 सेंटीमीटर. ज्या मुलीची उंची खूप कमी आहे, 150 सेंटीमीटर आहे, त्या मुलीनं नक्कीच वनरक्षक भरतीसाठी ट्राय करावं. त्यानंतर मित्रांनो, आता वनरक्षक भरतीचा पेपर किंवा त्याला अभ्यासक्रम किंवा त्यामध्ये कोणते कोणते विषय असतात हे तुम्हाला मी सांगतो आता. तर तुम्हाला मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, GK आहे व गणित बुद्धिमत्ता आहे. हे 4 विषय आपल्याला यामध्ये द्यायचे आहेत. तर याचा पूर्ण पेपर जो असतो तो 120 मार्काचा असतो. 60 क्वेश्चन येतात तुम्हाला. 2 मार्काला एक प्रश्न असतो. 15-15 मार्क सर्व विषयाला दिले जातात. 120 पैकी काय असेल ते मेरिट लागत असतं. तर मित्रांनो, हे झाले लेखीचं. आता तुम्हाला ग्राउंड सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्व पेपर देता, फिजिकलला तुम्हाला किती मार्क आहेत आणि काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, वनरक्षक भरतीला फक्त 5 किलोमीटर एकच इव्हेंट आहे. कुठला? 5 किलोमीटर. याचं टायमिंग आहे 17 मिनिट. मुलांसाठी 17 मिनिट आहे 5 किलोमीटरला. जर तुम्ही 17 मिनिटापर्यंत आला तर तुम्हाला 80 मार्क पडतात. तिथून पुढे 18 मिनिटामध्ये आला 70 मार्क पडतात. 19 मिनिटामध्ये आला 60 मार्क पडतात. 50 मिनिटामध्ये आला 20 मिनिटामध्ये आला तर 50 मार्क पडतात. अशा प्रकारे 10-10 मार्काने तुमचे कटिंग होतात. ज्यावेळेस 40 पशी येचाल म्हणजेच तुम्ही 21 मिनिटानंतर तुम्हाला 20 किंवा 5-5 मार्क कटिंग होतात तिथे. आता मुलींना देखील फक्त 3 किलोमीटर इव्हेंट आहे मुलींसाठी. त्याचं मार्काचं कटिंग पहा. मुलींना जर आउट ऑफ मारायचं असेल तर 12 मिनिटामध्ये जर तुम्ही पळाला तर तुम्हाला 80 मार्क भेटतात मुलींना. 13 मिनिटामध्ये 70, 14 मिनिटामध्ये 60, 15 मिनिटामध्ये 50 मार्क. अशा प्रकारे 10-10 कटिंग आहेत सर्व. तर हे झाले ग्राउंड. 80 मार्क मुलांना आणि 80 मार्क मुलींना. आउट ऑफ मारायचं असतं तर मुलांनी 5 किलोमीटर 17 मिनिटात पळायचं. मुलींना 3 किलोमीटर आउट ऑफ पळायचं असेल तर 12 मिनिटामध्ये आउट ऑफ मारायचं. तर मित्रांनो, हे झालं तुमचं ग्राउंडचं.
जर तुम्ही 29 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं नाही तर तुम्हाला 0 मार्क आहेत मुलांसाठी, आणि मुलींनी 24 मिनिटांमध्ये जर कंप्लीट नाही केलं तर त्यांना 0 मार्क आहेत. अशा प्रकारे ही ग्राउंडचं मार्कांचं डिवायडेशन केलेलं आहे मित्रांनो. तर हे झालं वनरक्षक भरतीचं सर्व डिटेल माहिती. यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम काय, विषय कोणते आहेत, ग्राउंडची कटिंग कशी आहे, वय किती आहे, उंची किती आहे, हे सर्व मी सविस्तर सांगितलेले आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. आता महत्त्वाचा मेन मुद्दा आहे की ही वनरक्षक भरतीची भरती कधी निघेल. मित्रांनो 20 तारखेच्या पुढं कधीही वनरक्षक पदाच्या जागा सुटणार आहेत. त्यामुळे तुम्ही तयारी चालूच असून द्या, बंद करू नका. अभ्यास ग्राउंड दोन्ही आत्तापासून तयारीत ठेवा, कारण ही वनरक्षकची भरतीची तारीख कधीही पडू शकते, कधीही 20च्या पुढं कधीही. मग फेब्रुवारीत जाऊ शकते किंवा 26 जानेवारीच्या आतमध्ये पडू शकते किंवा जानेवारीच्या महिन्यात पण पडू शकते. त्यामुळे तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.